संभाजी महाराजांचा वारसा जपण्यास जीवनात हमखास यश मिळते, असे प्रतिपादन कायदेतज्ञ कृष्णाजी जगदाळे यांनी केले. निगोजमध्ये शिवव्याख्याते प्राध्यापक ज्ञानेश्वर खवात संचालित विद्यादान शिक्षण संस्थेमधील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की ज्ञान मिळवण्यासाठी तृष्णा, गुरुवर्य, निष्ठा व एकाग्रता हे गुण असणे आवश्यक आहे. पाहूया बातमी विस्तारपणे. फार्म न्यूज. तुम्हाला 100% होते का 50% होते हे अजून 20 वर्षांनी पुढे विचारणार. फक्त विचारले जाणार आहे की तुम्ही यशस्वी किती झालात. मग आमचे दत्ताजी उनवणे साहेब असतील, आमचे आदरणीय सुरेशजी खोसे साहेब असतील, आपल्याला मार्गदर्शन करणारे आदरणीय दत्ताजी गाडगे साहेब असतील. मग हे आता यशस्वी किती आहेत आणि शाळेत किती होते ते माहित नाही. परंतु ज्यांची यशस्वीता खऱ्या अर्थानं पारनेर तालुक्यानं पाहिली, ज्यांची यशस्वीता निगोज परिसराने पाहिली आणि जे व्यक्तिमत्व प्रसिद्धीपासून कायमच लांब राहिलं, प्रसिद्धीपेक्षा आपण जे करतोय ते आपल्याला परमेश्वरासाठी करायचंय, आपल्याला विद्यार्थ्यांसाठी करायचंय, जनसामान्यांसाठी करायचंय, हा एक हेतू मनाशी बाळगून ज्यांनी आपल्यावर, आपल्या सर्व पत्रकार संघावर प्रेम केलं, असं एक व्यक्तिमत्व आज लाभलेलं आहे. मी खरंच आज आमच्या क्लासचं विद्यार्थ्यांचं भाग्य समजतं. असे आदरणीय ॲडव्होकेट ज्यांनी मुंबईमध्ये प्रथम पत्रकार संघाची स्थापना केली, अशी मी माहिती सर्वस्कृतपणे सर्वांकडून ऐकलेली आहे. ज्यांनी बाबरवाडे या छोट्याशा गावातून जन्म घेऊन मुंबईपर्यंत जात असताना गावच्या मातीला कधीही न विसरलेलं आणि आपल्या गावात शिवतेज मंडळाच्या रूपानं अनेकांना अनेक समारंभ आणि हिंदू सण साजरे करत असताना ज्यांनी आपली एक चांगलाच नावलौकिक मिळवलेला आहे, असे आदरणीय ॲडव्होकेट कृष्णाजी जगदाळे साहेब आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय कणकर साहेब, आदरणीय दादाभाऊ जगदाळे साहेब, आदरणीय सुरेशजी पवार साहेब, ते मुंबई जिल्हावरती बँकेमध्ये कार्यरत आहेत वरिष्ठ पदावर. त्याचप्रमाणे दिलीपजी बोरुडे साहेब आणि हे सर्व पत्रकार तुम्हाला नवीन नाही, पण हे सर्व पत्रकार नवीन नवीन माणसं आपल्यापर्यंत घेऊन येतात, म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. या निगोज नगरीला, मग निगोज नगरीचा साधा समारंभ असो तर आपल्या वळंगा देवीचा समारंभ असो, उत्सव असो, यात्रा असो, महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोचवण्याचं काम जे करतात ते अतिशय आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दत्ताजी उनवणे साहेब, आदरणीय ज्यांनी शिरूर तालुक्यात आंबेगाव तालुक्यात असूनही आपल्या पारनेरमध्ये, आंबेगावमध्ये, शिरूरमध्ये आणि या दोन्ही जिल्ह्यांमध्ये, नगर पुणे जिल्ह्यामध्ये एक वेगळा ठसा उमटवला, असे आदरणीय माझे मार्गदर्शक. आणि मला जेव्हा कळलं त्याबद्दल मला खूप आनंद वाटला. ज्यांना आता आपण एक अध्यात्म क्षेत्रातील, वारकरी क्षेत्रातील शिरोमणी समजतो, असे आपले सर्वांचे गुरु डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचे ते मेवणे आहेत. त्यामुळे तर मला खूप आनंद वाटला. त्याचप्रमाणे सुरेशजी खोसे साहेब आपल्या कोणत्याही कार्यक्रमाला नेहमी उपस्थित राहतात आणि आपल्या क्लासच्या ज्या बातम्या असतील, जे काही प्रसिद्धीसाठी आवश्यक असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलंय त्यांचं आपल्या बातम्यांच्या रूपानं हे सर्व पत्रकार मंडळी पोहोचवत असतात आणि तेच काम सुरेश खोसे करत असतात. आदरणीय सुरेशजी पवार साहेब यांनाही आपण सर्वस्कृत आहे, निगोजच्या सामाजिक धार्मिक कामामध्ये नेहमीच अग्रेसर असतात. आदरणीय बोरुडे साहेब, आदरणीय जगदाळे साहेब आणि सर्व पत्रकार मंडळी, आदरणीय आपले सर्वांचे मार्गदर्शक माझे तरुण सहकारी आदरणीय बाबाजी वाघमारे साहेब, ज्यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून सेवा करण्याचं काम केलं आणि आपल्या सर्वांना नेहमीच या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला दाद देत असतात. त्याचप्रमाणे आदरणीय आनंदजी भुकर साहेब, आदरणीय संपतजी वैरागर साहेब आणि नवीन आलेले आपले प्रमुख पाहुणे, या सर्वांचं पुनश्च एकदा मी हार्दिक अभिनंदन करतो. नितीनजी परळवाल सर,
सचिन जगदाळे, आदरणीय सचिनजी जगदाळे साहेब, या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि मी आपला सर्वांचा जास्त वेळ न देता पाहुण्यांनाही जायची घाई आहे, म्हणून मी प्रथमतः आदरणीय ॲडव्होकेट कृष्णाजी जगदाळे सर आणि सर्व पत्रकारांच्या वतीनं एका पत्रकाराचाही सन्मान व्हायला पाहिजे, म्हणून आदरणीय मुनवणे साहेबांच्या आग्रहाखातर दत्ताजी गाडगे साहेबांचाही सन्मान होत आहे. आणि म्हणून मी आदरणीय सुनीलजी पवार साहेब, बाबाजी वाघमारे साहेब, आनंदजी कुकर, संपतजी वैरागर, आपले पत्रकार सर, डोके सर आणि उपस्थित सर्वांना विनंती करतो की आपण ॲडव्होकेट कृष्णाजी जगदाळे सर यांचा सन्मान करावा. नेहमीचे विद्यार्थी असतात त्यांचा चेहरा असा असतो, हा वा. विद्यार्थी कधी सकाळी उठल्यापासून रात्री झोपे बघा, अरे जेव, अभ्यास करतोय का, बाहेर जायचंय का, चेहऱ्यावरती माशी आलत नाही का, सगळं टेन्शन. वेळापत्रकाचं सरांनी सुंदर वेळापत्रक दिलं असेल, सर चांगले वक्ते, बोलण्यामध्ये मराठी भाषा किती सुंदर आहे पहा. मला वाटतं सर मराठी भाषा पण शिकवता का तुम्ही? शिकवण्याची गरज नाही, तुम्ही जे बोलताय त्यातूनच हे शिकत असतील. एवढी सुंदर मराठी सरांची. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, मला अनेक जण विचारतात, मला म्हणजे मला काय उत्तर येत नाही. 3 विद्वान होते बरं का, एक लक्षात घ्या. 3 कोण होते? विद्वान पंडित होते, बरोबर की नाही? त्या पंडितांचा एक संवाद म्हणजे काय, डायलॉग आहे की नाही? तुम्हाला संवाद लेखन पण असेल की नाही, डायलॉग रायटिंग. तो संवाद असा होता, पहिला पंडित असं म्हणतो की पाण्याला आग लागली तर मासे काय करते? काय विचारतो पहिला पंडित? पंडित एवढं का तो हुशार आहे. पाण्याला आग लागली तर? दुसरं म्हणतो अरे सोपी गोष्ट आहे. दुसरा पंडित काय म्हणतो? सोपी गोष्ट आहे, पाण्याला आग लागली तर मासे झाडावर चढतील. तिसरं म्हणतो तुम्ही दोघे मूर्ख आहात. पाण्याला आग लागल्यावर मासे झाडावर चढायला ते काही बैल आहेत का रे मूर्खांना? तिकडचे डायलॉग लक्षात आले. म्हटलं सर्वात विद्वान कोण आहे? काय कोण विद्वान कोण आहे सांगा बघा. तुम्ही म्हणाल ते सर आले आणि 2 शब्दाचं भाषण करायला एखादा प्रश्न विचारला तर करायचं काय? त्यात घ्या म्हणला सर्वात विद्वान कोण? कोणतरी विद्वान. 3 पंडित आहेत ना, एक प्रश्न आहे बघा, बरोबर की नाही? पाण्याला लागली तर मासे काय करतील? दुसरा म्हणतो पाण्याला गेलो मासे झाडावर चढतील. तिसरा म्हणतो मासे झाडावर चढायला काय बैल आहेत का? तिघांपैकी सर्वात चांगला विद्वान कोण आहे सांगा? बोल. दुसरा नका रे बाळा. विषयाची सुरुवात म्हणून एक संस्कृत सुभाषित तुम्ही सगळ्यांनी पाठ करून ठेवायचं आहे आणि विद्यार्थी म्हणून दररोज एकदा तरी म्हणायचं आहे. ते सुभाषित काय माहितीये का? ज्ञान तृष्णा गुरवनिष्ठा सदा ध्येय दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुणपंचकम. विद्यार्थी म्हटलं की विद्यार्थी म्हणजे काय? जो शाळेत जातो तो विद्यार्थी, क्लासला ऍडमिशन असतो तो विद्यार्थी. हे असं धोपटं दप्तर, आता आमच्याकडे धोपटं म्हणायचे, कुठे निघाला धोपटं घेऊन? आता म्हणतात दप्तर म्हणाले त्याचं ज्ञान आहे, त्यात पुस्तक आहे. आम्ही एकदा दप्तर वाटण्याचा कार्यक्रम आमच्या गावात घेतला. नंतर लक्षात आलं ही दप्तर नाही, ही तर महायुद्धाची शस्त्रास्त्रे आहेत. कारण 2 पोरं दप्तर हे असं घ्यायचं, असं इकडून धावा. बरं म्हटलं बापरे, आपण तो विचारही केला नाही. यांनी त्या दप्तराची शस्त्रास्त्र बनवली. मंडळी तुम्ही 10वीच्या उंबरठ्यावर घ्या. अवघ्या काही महिन्यानंतर तुमचे शाळेचे विद्यार्थी ही ओळख जाईल आणि तुम्ही कॉलेजच्या प्रांगणात जाल. आयुष्याच्या एका फार मोठ्या अशा सुंदर जीवनाला सुरुवात करा. पण त्यासाठी मध्ये त्याचं नाव बोर्डाची परीक्षा आहे ना, अजूनही बोर्डाची. आणि त्यासाठी माझी एक तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुमच्याशी काही व्याख्याता म्हणून बोलत नाही बरं का, मला काय लक्षात, त्यात लय मोठे माणूस व्हावं लागतं. मी तुमचा एक विद्यार्थी मित्र म्हणून बोलतो. 5 गुण हे आपल्यामध्ये आत्मसात आपण करूया. त्यापैकी पहिला गुण आहे ज्ञान तृष्णा. तृष्णा म्हणजे काय? तहान.
कशाची ताण? मोठ्या मोबाईलची ताण. आई मला 15,000चा मोबाईल पाहिजे, व्हॉट्सअप त्यांना चाललं पाहिजे, रात्री आपण ती थरथरलं पाहिजे, आणि मी काय करतोय कोणाला कळता कामा नये, असा मोबाईल मला पाहिजे. ही तृष्णा महत्वाची, कधी शिकतोय ते ज्ञान महत्वाचं. गुरुनिष्ठा. अरे जो गुरु इथे समोर उभं राहून जे काही सांगतोय ना, लक्षात घ्या, हे कुठेतरी त्या अनुभवाचं एक सुंदर अशा प्रकारचं एकमेकांना केलेलं मंथन असतं. संत ज्ञानेश्वर काय म्हणतात? ये हृदयीचे ते हृदय घातले, ते त्यांच्या हृदयातलं, मनातलं, मेंदूतलं, जीवनातलं सार तुम्हाला सांगतात, आणि ते तुम्हाला ग्रहण करण्याची क्षमता असेल तर त्या गुरुवरची निष्ठा तुम्हाला फळावा येईल. नाही तर आज काय माहितीये का? आज काय पकवलं रे, म्हणजे पूर्वीचं माहितीये आमच्या, आज काय शिकवलं, आता नाही विद्यार्थी जसे राहिले मुंबईत बरं का, इथले मला माहित नाही. आज काय पकवलं मग? आले होते काय? म्हणजे जसं काय हे त्या कॉलेजचे संस्थापक राहून गेले शाळेत. ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदा अध्ययन दक्षता, नेहमी अभ्यासामधली दक्षता, अध्ययन करण्याची दक्षता. आता टाइमपासला लई पडलं रे बाबांनो. घरापासून क्लासपासून घरापर्यंत आपल्याकडं सर्कसच्या सर्कस आहे, जादूची दुकान आहे, अलग लक्षात धारणा दाखवणारे अनेक आहे. मग जे करायचे ते सोडून तुमच्याच वयाचे काही लोक गुटख्याबाद दर्पण बरं का, लक्षात घ्या. तुम्ही नसाल, कारण गुरु चांगला असेल तर विद्यार्थी चांगले, पण तुमच्याच वयाची काही मुलं आहेत की नाही, असतील की नसतील. मोबाईल मध्ये आपण जे शिकतोय ते वाचणारे किती, आणि जे पाहू नये शिकू नये ते डोकवणारे किती. तिथे सदा अध्ययन दक्षता. नेहमी लक्षात घ्या, सैनिक जसा त्या सीमेवर, या देशाची सीमा प्रत्येक क्षणाला सुरक्षित राहावी म्हणून त्या ठिकाणी डोळे रोखून आहे ना, तो करतो का टाइमपास? मग काय गाड्या कळतं बघू, चालू तिकडे होऊ दे, काही मोरू दे, आग लागू दे, चालेल का सांगा? या देशाच्या सीमा त्यांच्या हातात आहे, आणि तेच रिटायर होऊन आता माझ्या गावचा युवक सक्षम करतो म्हणून स्टेडियम काढतात. यांना म्हणतात आदर्श युवक. नाहीतर नाक्या नाक्यावर गुटका मटका, याचा झटका त्याचा फटका, लाईफ कधी येतं कधी जातं सांगता येत नाही. आणि म्हणून 3 गुण सांगितले: ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदाध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा. विद्यार्थी गुणपंचगम, एकाग्रता पाहिजे ते करतोय ते. आणि म्हणून राजघराण्यातला राजगुरु शिकवायला होता अर्जुन, भीम, पांडवांना, कौरवांना राजगुरु होता. आदिवासी पुत्र होता ना, तो गेला, गुरुजी मला ऍडमिशन द्या तुमच्या क्लासमध्ये. ते काही विद्यार्थ्यांचे आमचे क्लास सर नव्हते, तर गरीबातला गरीब यावा, आदिवासी यावा, दलित यावा, आणि त्याला प्रेमाने जवळ बसवा. ते म्हणे मी राजगुरु घराण्याचा गुरु आहे.